नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मिरचीचं झटपट असं लोणचं बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा अशा आकाराच्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या काय केल्या स्वच्छ धुवून पुसून बघा मी अशा पद्धतीत कट केलेल्या। तर मिरची किती आहे, 150 ग्रॅम मिरची घेतली होती। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे बघा आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे बघा। तर एक चमचा बघा मोहरी टाकलेली, एकदम मोहरी बारीक आहे आपली, चांगली तडतडून देऊया। त्यात टाकायचे आपल्याला हिंग पावडर, त्यात टाकायचे आपल्याला लगेच मिरची। गॅस आहे मीडियम आणि 1 मिनिटभर फक्त आपण ह्याला काय करायचं, मिरचीला भाजून घ्यायचं आहे। मिनिटभर बघा भाजून घेतलेला आहे। गॅस बारीक करायचा, त्याला काय डाग वगैरे पडले नाहीत, फक्त परतून घ्यायचे 1 मिनिटभर तेलामध्ये। आता त्यात टाकणारे ह्या चमच्याच्या आकारानं गच्च भरून असं धने पावडर काय केलेले, धने भाजलेले आणि दरदरे असे मी कुटून घेतलेले, एकदम बारीक अशी पावडर नाहीये। त्याच चमच्यानं अर्धा चमच्यापेक्षा जास्त थोडीशी जिरे पावडर आहे बघा, भाजून कुटून घेतलेली आहे। तुम्ही दोन्ही पण 1-1 चमचे आणि कुटून घेतली तरी पण चालेल। त्यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ, मिक्स करून घेऊया। आता फक्त हे 1 मिनिटभर मीडियम गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर मी परतून घेतलेलं आहे मीडियम गॅसवर। तर गॅस परत मी बारीक केलेला आहे। त्यात टाकणारे बघा एकदम थोडीशी साखर, आपण जी चहाची साखर आहे ना ती थोडीशी घेतलेली आहे आणि त्यात टाकायचे अर्धा लिंबाचा रस, हलवून घेऊया। लिंबाचा रस टाकल्यानंतर सुद्धा मी परतून घेतलेला आहे। गॅस करायचा तर आपल्याला बंद। ही कसं आहे माहिती आहे का, झटपट असं लोणचं ह्याचं मिरचीचं खायसाठी। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काय करायचं, जिरे धने जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा मोहरी सुद्धा थोडीशी हलकीशी भाजायची आणि ती पण दरदरी अशी कुटून घेतली तरी चालेल। ही कसं माहिती आहे का, ताटाला तोंडी लावायसाठी अशा करायच्या गोष्टी कधी कधी। आता मी त्यात तर पटपट दिशी असं करून घ्यायच्या वेगवेगळ्या पद्धतीने। आपल्याला कसं जास्त प्रमाणात करता येत नाही आणि खूप जण अशी कमेंट करतात की आम्ही जॉबला जातो तर असं आम्हाला होत नाही, तर थोडक्यामध्ये काहीतरी दाखवा। तर अशा पद्धतीने जर तुम्हाला लिंबाचा रस जर नसेल टाकायचा, तुम्ही आमचूर पावडर पण 1 चमचा टाकू शकता। पण लिंबाच्या जी रसाची चव जी असते ना ती वेगळी असते आणि आमचूर पावडरची चव वेगळी असते। ही थंड झालं का नाही एकदम पूर्ण, तर एका बॉटलमध्ये भरायचं आणि खायला घ्यायचं। तर ही 2 ते 3 दिवसामध्ये चांगलं मुरलं जातं आणि खायला पण छान लागतं। अशा पद्धतीनं जर तुम्हाला झटपट असं मिरचीचं लोणचं केलेलं जर आवडलं असेल तर रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।